तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करतोय. खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत ज्यांनी अन्याय केलं ते बिल्डर आहेत. दत्ता गायकवाड आणि ते अजून पाटलं त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने. आपण पैसे कोणाला दिले? त्या बिल्डरला दिलेले आपण पैसे. सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं आपली फसवणूक खऱ्या अर्थाने त्याने केलेली आहे. आपण सोसायटीचे पण पैसे दिलेले, रजिस्ट्रेशनचे पैसे दिले, म्हणजे सगळ्या गोष्टीचे आपण कर आपण दिलेला आहे. पण तुम्ही सर्व एकमेकाचे समजले जाता ना. ऑलरेडी तुम्हाला भेटलेलं आहे बरेच वेळा. हे फक्त हाच आहे की आपला संघर्ष आपल्याला फसवणूक पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. त्या दिवशी पण भेटतो तेच सांगतो. ह्याच्यामध्ये आमचं जर राजकीय दृष्टिकोन बघितला तुम्ही लोकांनी तर आम्ही पाणी संबंधित, गटारी संबंधित, लाईट संबंधित आणि तुमच्यावर कुठे एखादे आपत आली हॉस्पिटलची किंवा काय कुठलं संकट आलं त्यासाठी आम्ही यायलाच पाहिजे. तुमच्या वार्डच्या नगरसेवकाला सुद्धा मी सांगितलं की तुम्ही इकडे जाऊन भेटा लोकांना. पण ते बिल्डर पण आमचं ऐकता येत पण नाही ना. कोणाच्या तरी दबावाशिवाय येणार नाही हे पण तेवढीच खरी गोष्ट आहे ना. भेटायला सुद्धा आले नाही. आज 5 दिवस बिल्डर आले नाही ना. आम्हाला कोणी फक्त एवढंच होतं, पोलीस प्रोटेक्शन आणि केडीएमसी येऊन आमची भिंत बांधून. केडीएमसी म्हणते आमचा संबंध नाही, आम्ही कोणाकडे जायचं. केडीएमसीवाले म्हणतात पर्सनली आपली भिंत बांधणं आमचं काम नाही. पोलीस म्हणतात कोणीतरी अधिकाऱ्यांनी आम्हाला ऑर्डर दिल्याशिवाय आम्ही तिथे प्रोटेक्शनला येणार नाही. मग आम्ही कोणाकडे जाणार? माहिती का, काही बऱ्याच वर्षापासून एक वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये कायद्याला धरून आणि कायद्याला सोडून काही वहिवाटीच्या जमिनी असतात ते स्वतःचे नसतात. वहिवाट म्हणजे कंपल्सरी असलेला रहदारी. त्यावेळेस आपली बिल्डिंग कंप्लीट झाली त्यावेळेस तुम्हाला जेव्हा पोझिशन द्यायची वेळ येते तेव्हाच सगळ्या रहदारी बंद करणं हे बिल्डरचं काम असतं. त्यांना आम्ही खूप सांगितलं पण ते हो करतो आश्वासनच देत गेले. असं आहेत काही गोष्टी. एखाद्या शेतकऱ्याची समजा 7-12 दुसऱ्याच्या नावाने पण तो विचार तिथं राबत असेल तर तिथं जर 10 नेहमी तिकडे राहत असेल तेव्हा त्याला कुठल्यातरी प्रकारचा मोबदला द्यावा लागतो. दादा एक ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या कायद्याला धरून पण आणि कायद्याला सोडून पण असतात. दादा आत्तापर्यंत हा इश्यू कधी आलेला का? नव्हता आला ना. जेव्हा त्याचा बंगला पाठीमागे बांधला गेला तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू झाला ना. लोक आधी पण येत जातच होती. तोपर्यंत आम्ही कोणाची ऑब्जेक्शन होतं का? काही प्रॉब्लेम झालेले का? नव्हते की नाही. किती वर्ष 10 वर्ष. 10-12 वर्षापासून जेव्हापासून आपली बिल्डिंगमध्ये बंगल्याची त्याची भिंत आपण बांधायला लावली तो चुकीचंच होतं. ते चुकीचं होतं. पण 10-12 वर्षापासून तो रहदारी तसंच ठेवला. सुरुवातीलाच हा संदर्भ करायला पाहिजे. बरोबर पत्रव्यवहार दादा रहदारीची सुट्टी आहे 10 वर्षापासून आहे ना मावशी. आपण ही जी सुरुवात आहे हे जे आपण केलं ना हे त्यावेळेस त्या बिल्डरच्या घरावरती आपल्याला बसायचं होतं. आम्ही पुन्हा सांगतो तुमची फसवणूक दत्ता गायकवाडने केलेली आहे. सुरुवातीला आता आमच्याकडे येणार महापालिकेकडे तुम्ही न्याय मागायचा तुमचा हा जो संघर्ष आपल्याला सगळ्याला संविधानाने अधिकार दिलेले आहे. पद्धत पण बरोबर आहे. ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था पाळून तुम्ही जे करताय ठीक आहे. ह्या गोष्टीला सुद्धा प्रश्न असतात. समजलं ना. तुम्ही आजकाल अशा पद्धतीचा तुमच्या सोसायटीने आजपर्यंत संघर्ष केला नाही पुढे तुम्ही करताय त्याबद्दल आम्हाला वाईट पण वाटतंय आणि अभिमान पण वाटते की महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी संघर्ष आम्हाला राहवलं नाही. आम्हाला तुमच्यासमोर वाटते आम्हाला न्याय मिळेल की नाही. मग आता अशी शंका वाटते कारण कोणच सपोर्ट नाही करत आहे आम्हाला. न्यायासाठी कुठल्यातरी समोरच्याला समज दिलेले आता ते येत आहेत माझ्याकडे. आमचं चालू आहे चर्चा 2 दिवसापासून. मला बऱ्याच जण तुमच्या सोसायटीमध्ये माझ्या एकदम लहानपणाचे जवळचे मित्र राहतात. कारण बिल्डर जशी फसवणूक केलेली आहे त्याचा फायदा बाकी इतरत्र लोक घेत आहेत.
दादागिरी दाखवून. ही जी गल्ली होती ना, आपण जेव्हा राहायला आलो तेव्हाच आपण नाही नाही साहेब त्यांनी ते सामान वगैरे आणा घरी ठेवलं. एकाने बोला एकाने बोला ते पत्रे होते. पाठीमागच्या बाजूने आहे. पाठीमागच्या बाजूने रोड आहे. एक 6 महिन्यापूर्वी भिंत बांधायला घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं बंगल्याचं काम आहे. आमच्या सांगितलं बंगल्याचं काम आहे. त्याच्यामुळे तर हे माणूस सामान वगैरे आणायचं आहे. जोपर्यंत बंगल्याचं काम होत नाही मला एक बोलू का? सुंदरची माणूस किती गेली लिहून देतं का कोण? नाही लिहून नाही मग त्याला काय अधिकार होता? नव्हतं पण आमचं पाठपुरावा बिल्डरला कंटिन्यू चालू आहे. त्याच्या बिल्डरला काय अधिकार होता लिहून द्यायचा? 6-7 वर्षामध्ये भांडण आहोत बिल्डरसोबत. हा मग तेच समोरासमोर येऊ दे ना, त्यांनी आम्हाला काय लिहिलंय, त्यांना काय दिलंय हे तर कळू द्या. मग तो येत का नाही समोर, येत का नाही मग तो. जागा देणार. बिल्डरने द्यायला पाहिजे. मग कोणाच्या तरी दबावाशिवाय ते येणार नाही. तुम्ही लोक सांगणार, पोलीस सांगतील, KDMC कोणतं उद्या गाव सांगतील. पाठीमागची भिंत पूर्ण बंद आहे तर बिल्डर त्याला कशाबद्दल देतो? पण भेटतो मी. आणि त्यांचा रस्ता हा मागून अप्रूव्ह झालेला आहे. कोणाचा रस्ता आता असं म्हणणं आहे की आपण तिथे कपडे झाल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचा रहदारी पोलीस नाही पाहिजे. आता ते सगळं झालं ना, त्यासाठी आम्हाला आमचं कळतंय ना, आम्ही कुठेतरी चूक केली आहे. त्यासाठी तर आम्ही आता सुधारणा प्रशासनाची हे समजायला एवढी वर्ष लढतो आपण तेव्हापासून लढतो झोप केली नाही आता ही. दिलं आम्ही ठीक आहे मी येतो परत 10 मिनिटांनी. जेवढी बिल्डरने